तालुक्याचं विभाजन करून माडगाव तालुका करावा यासाठीची मागणी फार दिवसापासूनची आहे। त्याच्यासाठी बराच आंदोलन पाठपुरावा बराच झालेला आहे। आज सुद्धा गेली 17 तारखेपासून आज तागायत 8-9 दिवस झाले आमचे हे 6 कार्यकर्ते अमरण उपोषणाला बसलेले आहेत। तरी सुद्धा शासनानं किंवा लोकप्रतिनिधीनं कुठलीही कसल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाही, ही खेदाची बाब आहे। आणि बाब ही असताना सुद्धा शासन जर झोपीचं सोंग घेत असेल तर त्याची झोप उडवायचं काम ह्या जनतेला करावं लागेल, ही मला चांगलं कळतंय। परंतु मी अजूनही सामंजस्यानं जनतेला समजावून सांगत आहे आणि याचा उद्रेक होऊ देऊ नये। लोकप्रतिनिधीने आणि सामान्य प्रशासनानं ह्याचा उद्रेक होऊ देऊ नये एवढीच आम्ही त्यांना कळकळीची विनंती करून, जर तुम्ही अजूनही तेच गेंड्याची काठी जर ठेवणार असाल तर आम्हाला उद्या काय करायचं तो निर्णय आम्ही 2 नंतर घेतल्याशिवाय राहणार नाही। निकसून आणि खडसून मी सांगायचा प्रयत्न करतोय। हे जनतेच्या सगळ्याच्या मार्फत मी तुम्हाला बोलतोय। एवढंच या ठिकाणी बोलून मी माझं भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी एकनाथ बंडगर, माजी सरपंच ग्रामपंचायत लकड्यावाडी। गेले 9 दिवस इथं उपोषण सुरू आहे। माडगाळ येथे 6 दिवस चक्रीय उपोषण झालं, त्या देखील आम्ही गाव पूर्ण सहभागी होतो। गेली 3 दिवस झालं आमरण उपोषण सुरू आहे। काल आमचं गाव बंद ठेवून व आमच्या परिसरातील आसपासच्या 20-25 गावांनी गाव बंद ठेवून याला संपूर्ण पाठिंबा दिला आहे। हे जर आमरण उपोषण सुरू आहे, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आहे। जर शासनानं 1-2 दिवसात त्याच्यावर गंभीर असा विचार करून आम्हाला काहीतरी ठोस असा निर्णय देऊन तालुका जाहीर करण्यासाठी एक भूमिका जाहीर करून उपोषण थांबावं, नाहीतर अन्यथा आज इथं माडगावचे नागरिक इथं उपोषणाला बसलेत, त्यात आम्ही सहभागी आहे। असं उपोषण 10-20 गावात रोज चालू होईल आणि प्रशासनाची रोज अडचण वाढवून घेण्यापेक्षा आणि येणाऱ्या काळात रस्ता रोको माडगावला करायचं म्हणतात। आम्ही असं म्हणलं की आम्ही जत तालुक्याच्या ठिकाणी रस्ता रोको करू, लवकरात लवकर उपोषण संपवू, अन्यथा तीव्र होत जाईल याची नोंद घ्यावी सरकार। म्हणजे माडगाव तालुक्याचा जिल्हा सांगली येथे सलग आता 9वा दिवस उपोषणच आहे। अगोदर 6 दिवस चक्री उपोषण केलं, नंतर आता अमर उपोषणचा 3रा दिवस आहे। हे बसलेले 6 जण माडगाव गावचे सुपुत्र आहेत। त्या गावासाठी ते आम्ही काहीतरी निर्णय झाल्याशिवाय उठणार नाही असा स्पष्ट शब्द त्यांचा आहे। ह्याचा अर्थ शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा आणि काय तर ठोस आश्वासन देऊन प्रशासन येऊन आमदार माडगाव तालुका जत जिल्हा सांगली येथे 5-6 दिवसापासून माडगाव तालुका व्हावा यासाठी चक्री उपोषण 4 दिवस केलेलं होतं। 2 दिवसापासून 5 ते 7 कार्यकर्ते माडगावचे रहिवासी असलेले अमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांना संपूर्ण गावाचा या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे। आज हे उपोषण पाहता पूर्णपणे या गावामध्ये शुकशुकाट वातावरण तयार झालेलं आहे। या परिस्थितीचा सध्या आढावा घेतला असता महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस साहेब आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे आणि आमच्या तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या कानावरती 2 दिवसामध्ये ही गोष्ट घालून येथील जनतेला कशा पद्धतीने न्याय देता येईल यासाठी आम्ही या पुढच्या 2 दिवसासाठी प्रयत्न करणार आहे। आणि हे आमरण उपोषण या ठिकाणी कसं थांबवलं जाईल आणि माडगाव तालुका लवकरात लवकर घोषित होण्यासाठी निश्चित शासन स्तरावरती आम्ही प्रयत्न करणार आहोत। जय महाराष्ट्र। या ठिकाणी उपोषणाचा आज 3रा दिवस आहे। माडगाळ हा स्वतंत्र तालुका व्हावा या मागणीसाठी माडगाळ गावातील 6 युवक कार्यकर्ते यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। परंतु शासन प्रशासन या 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची शासनाने दखल घेतली नाही। आता माहिती घेतली
तर साही उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण गाव आणि गावाच्या आसपास असलेले पंचक्रोशीतील 40-50 गावे आज चिंतेमध्ये आहेत. त्यांच्या प्रकृतीला, त्यांच्या तब्येतीला जर कोणत्याही प्रकारचा धक्का लागला तर ह्याला संपूर्ण जबाबदार शासन आणि प्रशासन राहील. या तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना विनंती करतो, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो, माननीय तहसीलदार, माननीय जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त या सर्वांना विनंती करतो, ह्या आंदोलनाची जर आपण ह्या येणाऱ्या 5 ते 6 तासामध्ये जर दखल घेतली नाही आणि त्या उपोषणकर्त्यांच्या जीविताला कोणत्याही प्रकारचा बाधा झाली तर ह्याला संपूर्ण शासन प्रशासन जबाबदार राहील आणि त्यानंतर हा जनसागराचा जो उद्रेक आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उसळून उठेल की तुम्हाला जगणं मुश्किल होईल. एवढीच या ठिकाणी मी आवाहन करतो. मारेगाव तालुका Press the bell icon on the YouTube app and never miss another update.